सोलापूर शहरातील बिटू जमिनीवरील शेरा हटवण्याची ऐतिहासिक घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधान भवनात केली। सोलापूर शहरातील 13 चाळी 813 प्रॉपर्टीज ज्या ब वर्ग सत्ता प्रकारात अडकल्या होत्या, या वसाहतींची या सत्ता प्रकारातून सुटका करण्यासाठी देवेंद्र कोठे हे आमदार झाल्यापासून प्रयत्न करत असून त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। दरम्यान गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शहरातील सत्ता प्रकाराचा शेरा हटवण्यात आल्याचं जाहीर करताना या 1989च्या रेडी रेकनरच्या फक्त 2.5% घेण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं। सोलापूर महानगरामध्ये जे अनादी कालापासून 118 वर्षापूर्वी भास्करराव जाधवजी जे इंग्रजाच्या काळामध्ये 118 वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये कामगार वसाहती ज्या होत्या त्यांना काही जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी 118 वर्षापासून तेथील जनता ही वाट पाहत आहे आणि त्यामुळे ह्या 813 मिळकती आहेत आणि 9000 कुटुंब आहेत, 40,000 परिवार आहे, 40,000 जनसंख्या राहते या वस्तीमध्ये। आणि ही तांत्रिक बाब इतकी क्लिष्ट होती की सर्व विभाग थकून गेले। आतापर्यंत माननीय स्वतः सुशीलकुमार शिंदेजी माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी असे सर्वांकडे हा प्रश्न गेला, पण काही हा प्रश्न सुटत नव्हता। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि हा प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे। आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार, हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत बोलताना B2 हटवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले। की सोलापूरचा जो प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित होता, विशेषतः सोलापूर शहरातील कामगारांच्या ज्या चाळी आहेत, 13 चाळी, त्यासोबत 850 मिळकती आणि जवळपास 9000 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी साहेब प्रलंबित होता। अनेक दशकं आम्ही ही प्रश्न निकाली काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु कोणी आमची भावना समजून घेतली नाही। आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी ह्या विषयी लक्ष घातलं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की ज्या जमिनी आम्हाला ब्रिटिश काळामध्ये खरेदी खताने आणि कबुलियतीने विकत दिलेले आहेत, अशा जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी B2 हा सत्ता प्रकार लावल्यामुळं अध्यक्ष महोदय, आमच्या कामगारांच्या चाळी ह्या जवळपास 100-125 वर्ष जुन्या झालेल्या होत्या। आम्हाला कुठल्याही प्रकारचं पुनर्विकास होत नव्हतं, बांधकाम परवाने मिळत नव्हते, घरांवरती कर्ज मिळत नव्हते। एकीकडे आपलं फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर बांधण्याचा संकल्प करतोय, परंतु आमच्या या सगळ्या कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता। आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण हे काम करून द्यावं आणि त्यांनी फक्त 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशके रखडलेला हा विषय मार्गी लागलाय।